नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पिंपळनेर येथे विधी सेवा शिबिरासह शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न। दमा अस्थमा आजाराबाबत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। आणि लिलाई वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी उत्सवाचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। सामाजिक न्याय म्हणजे जो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे त्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सामाजिक न्यायाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत। गरजू व पात्र व्यक्तींनी शासनाच्या या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांनी केले। त्यांच्या उपस्थितीत पिंपळनेर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न झाला आहे। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचे संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचे उद्घाटन न्यायाधीश श्री मेहरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साक्री निलेश पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा सरकारी वकील डी.वाय. तंवर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांच्यासह वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना न्यायमूर्ती एम.जी. मेहरे म्हणालेत की शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत। त्यांचा लाभ गरजू व पात्र व्यक्तींनी घ्यावा। विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात। देश पातळीवर सामाजिक सुरक्षा व मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करावयाचे आहे। ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात, परंतु त्यांना योजनांची माहिती नसते, त्यामुळे अशा मेळाव्याचा त्यांना निश्चित उपयोग होईल असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणालेत, नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कायद्याची माहिती व अंमलबजावणी कशी होते याबाबत सविस्तर ज्ञान मिळावे, तळागाळातील जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। यामुळे ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामस्थाला योजनांची व कायद्याची माहिती होईल। जिल्हा प्रशासनाच्या वतीने 350 पेक्षा जास्त योजना राबविण्यात येतात। आपल्या समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत त्यात महिला, तरुण, दिव्यांग यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध असून योजनेबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून प्रशासनामार्फत त्या सोडविण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या महामेळाव्यात बहुतांशी शासकीय कार्यालयांचे स्टॉल एकाच छताखाली आणण्यात आले आहेत, त्यामुळे नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। तर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिवरे म्हणालेत की जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सदैव जागरूक आहे। पोलीस विभागामार्फत 112 डायलची सेवा दिली जाते। तसेच नागरिक, महिला, मुलींच्या संरक्षणासाठी भरोसा सेल, दामिनी पथक, सायबर सेल, पोलीस दादा, पोलीस दीदी असे उपक्रम राबविण्यात येत असून वंचितांच्या रक्षणासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। हिवाळ्यात दमा अस्थमा आजाराबाबत काळजी घेणे आवश्यक असते।
कोणतीही भीती न बाळगता योग्य खबरदारी घेतल्यास निरोगी आरोग्य लाभते, असे प्रतिपादन डॉक्टर रवींद्र पाटकरी यांनी शहरात आयोजित रुग्ण तपासणी व मार्गदर्शन शिबिरात केले आहे। धुळे शहरातील श्री समर्थ नारायण मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बडगुजर कॉलनी देवपूर धुळे येथे दमा अस्थमा तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 1 डिसेंबर रोजी आयोजित शिबिरात श्वसन विकार तज्ञ डॉक्टर रवींद्र पाटकरी यांनी शिबिरात उपस्थित रुग्णांची तपासणी करीत योग्य ते उपचाराविषयी मार्गदर्शन केले। दमा अस्थमा यातही अनेक प्रकार आहेत। हिवाळ्यात दमाचा त्रास अधिक होतो। योग्य खबरदारी बाळगल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन या प्रसंगी डॉक्टर रवींद्र पाटकरी यांनी केले आहे। या शिबिरात रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या मुलांना पालकत्वाचा कौटुंबिक आनंद अनुभवता यावा या भावनेतून रायबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समंतितांसाठी अन्नदान करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लिलाई वसतिगृहात आयोजित कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती। धुळे शहरातील साक्री रोड लगत आई देवमोगरा महिला मंडळ संचलित लिलाई मागासवर्गीय मुलांचे मान्यताप्राप्त अनुदानित वसतिगृह आहे। येथे अनेक आदिवासी पाड्यांवरील मुले शिक्षणाच्या निमित्ताने प्रवेश घेऊन राहत। कुटुंबांपासून दूर शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये कौटुंबिक पालकत्वाचा क्षणभर आनंद मिळावा यासाठी रायबा बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मुलांना अन्नपदार्थाचे वाटप करण्यात आले। मुलांमध्ये काही क्षण आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यामुळे आई वडिलांचे पालकत्व यांची उणीव काही काळ भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। रायबा बहुउद्देशीय संस्था अशाच प्रकारे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण विविध उपक्रम राबवित असते। यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राकेश पाटील, सचिव प्रमोद पाटील, खजिनदार प्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुकेश चौधरी, चव्हाण सर व सहकारी उपस्थित होते। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।